Today we are going to see our third chapter, which is communication at workplace. But today I am only going to tell you about the communication flaws in an organization. So you already know about that. It's a most important. We already see the barriers of communication, why the communication is more important, and why it needed. So I think you already know about the why the communication is the most important. So today I am going to tell you about the what the patterns or the what I'm just going to say the flows, कारण आपल्याला हे सोपं पडतं किंवा नेटवर्क. But it's a pattern in communication that helps to carry out its activity. It employs people who work in the different levels with the certain duties, authorities and the power assigned to them. ॲज युजल यू नो की आपण एखाद्या ठिकाणी जॉबला लागलो तर आपण काय म्हणतो की माझी प्लेसमेंट झाली. म्हणजे जी हेरार्की असते त्या हेरार्कीमध्ये तुम्ही कुठेतरी तुमची प्लेसमेंट झाली, प्लेस झालेले आहेत ॲज वॉट एव्हर यू वॉन्ट बी. पण तुमची पर्टिक्युलर तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुमची प्लेसमेंट होते, तुम्ही प्लेस होतात की त्या हेरार्चीमध्ये. तर ॲज अ बिझनेसमध्ये आपण बघू की हेरार्ची कशी असते. तर फर्स्ट तर आपल्याला असतो लाईक सी ई ओ असतात, मॅनेजर असतात, बोर्ड असतं. त्याच्यानंतर मग खाली खाली होतं सिनियर मॅनेजर, ज्युनियर मॅनेजर, त्याच्यानंतर सगळ्यात खाली क्लर्क्स असतात, त्याच्यानंतर अकाउंटंट्स असतात. ते सगळे जे असतात त्याला आपण फ्लोज म्हणतो. आता आपण लक्षात घेऊया की कम्युनिकेशन नेटवर्क की what are the communication networks. There are two part in the communication network. First is internal म्हणजे आतल्या आत, and what is the external, you already know about बाहेर. So first we are going to see the part of internal communication: vertical communication, diagonal communication and the horizontal communication. Vertical मध्ये दोन पार्ट पडतात, डाउनवर्ड अँड अपवर्ड. डायग्नोलर इज द सिम्बल जातं आणि हॉरिझॉन्टल तुम्हाला माहिती आहे सरळ जातं ते. सो तर फर्स्ट आय एम गोइंग टू टेल यू व्हॉट इज द एक्सटर्नल कम्युनिकेशन. म्हणजे आपल्या विथिन द ऑर्गनायझेशनच्या आउटसाईड. की आता आपण बोलतो आहे ना, मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी आपले कॉलेजेस देते, म्हणजे जास्त सोपं पडेल. आता आपलं कॉलेज आहे आणि तुम्ही आहात, यू आर द पार्ट ऑफ द लाईक ऑर्गनायझेशनचा पार्ट आहात. आणि आता तुम्हाला के डी एसच्या स्टुडंटबद्दल बोलायचं असेल, अभ्यासाबद्दल तुमचं काय चाललं आहे, माझं काय चाललं आहे, तर हे काय होईल, एक्सटर्नल कम्युनिकेशन होईल. इवन द प्रिन्सिपल सर जर दुसऱ्यांना बोलले, दुसऱ्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला भेटले किंवा ते दुसऱ्या कोणाशी तरी बोलले किंवा युनिव्हर्सिटीत बोलले, व्हाईस चान्सलर वगैरेची, ते सुद्धा आउटसाईड द ऑर्गनायझेशन हे डिरेक्टली तुमचं कम्युनिकेशन होतं. outside the organization communication links the organization with the outside the world. So I am going to tell you the definition of the external communication. It's so easy, जनरल नॉलेजचा पेपर आहे, माहिती आहे मला. कम्युनिकेशन दॅट टेक प्लेस बिटवीन द मॅनेजर अँड एक्सटर्नल ग्रुप सच ॲज द सप्लायर्स, वेंडर्स, बँक्स, financial institute, etc. For instance, to raise the capital, managing director would interact with the bank manager. जर तुम्हाला लोन काढायचं असेल ॲज अ मॅनेजर म्हणून तुम्हाला तिथं पाठवलं जाईल बँकमध्ये, आणि तुम्ही जेव्हा तिथल्या बँक मॅनेजरशी तुम्ही ॲज अ मॅनेजर, ॲज अ पोस्ट तुमची रिप्रेझेंटेटिव्ह असाल कंपनीचा, तर तुम्ही काय म्हणाल, इट्स अ एक्सटर्नल कम्युनिकेशन. सो examples are the communication between the head of two organization, as I already told about the principal's examination. So internal communications, what is the internal, ॲज इन्क्लूड नेम, आतल्या आत आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये. जसं एक्झाम्पल दिलेलं आहे इथं, टीचर अँड स्टुडंट आहे. जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलतात तेव्हा काय होतं, ते इंटरनल कम्युनिकेशन होतं. इवन तुम्ही प्रिन्सिपलशी बोलला, इट्स अ internal communication. So internal communication, what is the internal communication, ki inside the organization communication
टेक्स प्लेस बिटवीन द डिफरंट डिरेक्शन. ओके, हे कसंही वळू शकतं. म्हणजे तुम्ही ॲज अ स्टुडंट्स टीचरशी बोलू शकता, तुम्ही स्टाफशी बोलू शकता, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही टीचरशी बोलू शकता. समजा तुमचं बी कॉम आहे, यू कॅन टॉक विथ मी, किंवा तुम्ही याचे प्रिन्सिपलशी बोलले, त्याच्यानंतर तुम्ही मायक्रोबायोलॉजीच्या सरशी बोलले, हे सगळे काय होईल, ते इंटरनल कम्युनिकेशनच होईल, जरी तुमचे डिफरंट फील्ड असतील. इवन तुम्ही क्लर्कशी बोलले किंवा अकाउंटंटशी बोलले आपल्या कॉलेजच्या फी संदर्भात, इट्स ऑल्सो द इंटरनल कम्युनिकेशन. व्हर्टिकल कम्युनिकेशनचे पार्ट पडतात. ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू, द अपवर्ड कम्युनिकेशन अँड द डाउनवर्ड कम्युनिकेशन. So what is the vertical communication? Vertical communication is the communication that flow both up and down in organization. ॲज अ सीईओला, ॲज अ मॅनेजर तुम्ही बोलला, किंवा ॲज अ मॅनेजर तुम्हाला क्लर्क बोलला की सर हे असं असं आहे, किंवा तुम्ही त्यांना काहीतरी ऑर्डर दिली, हे सुद्धा अपवर्ड आणि डाऊनवर्ड कम्युनिकेशन असतं. ओके, यू हॅव आयडिया अबाउट द अपवर्ड कम्युनिकेशन अँड डाऊनवर्ड कम्युनिकेशन आधी, याच्या आधी? नो आयडिया. नो आयडिया. ओके, आपण याचं डिटेलमध्येच घेऊ. ओके, तर व्हर्टिकल कम्युनिकेशन काय असतं, तर वरती पण जातं आणि खाली पण जातं. इट इज द कम्युनिकेशन दॅट टेक प्लेस बिटवीन द मॅनेजर्स अँड देअर सुपिरियर्स अँड द सबऑर्डिनेट्स. ॲज अ मॅनेजर, ओके, तर तुम्ही याच्यात सुपिरियरशी म्हणजे सीईओशी पण बोलू शकतात, आणि सबऑर्डिनेटर म्हणजे क्लर्कशी पण तुम्ही इथं बोलणार आहात. आता आपण कॉलेजचं उदाहरण घेऊ वापस, सोपं पडतं आपल्याला. की कॉलेजमध्ये तुम्ही आता याला बोलणार, आता तुम्ही म्हणजे मी आहे, मी तुम्हाला बी सी शिकवते, आणि माझे आता हेड कोण आहेत आपले, तर ओहोळ सर आहेत, आणि त्यांचे हेड कोण आहेत, तर प्रिन्सिपल आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही आहात स्टुडंट्स आहात. त्याच्यानंतर आणि समजा प्रिन्सिपल सरांनी एक नोटीस काढली की उद्या तुम्हाला लेक्चर नाही घ्यायचे, सुट्टी आहे. तर ती काय करणार, ते पहिले सरांना मला देणार की अशी अशी आहे तुमची लेक्चर, काय ॲडजस्ट करायचं आहे ते करार बघा. नंतर मी काय करणार, तुम्हाला सांगणार की उद्या सुट्टी आहे, आणि तुम्ही काय करणार, येस उद्या सुट्टी आहे, तर उद्या आपण लेक्चरला यायचं नाही. इट्स जस्ट अ एक्झाम्पल. ओके, तर उद्या सुट्टी आहे आणि तुम्ही उद्या येणार नाही, तर तुम्ही काय ॲक्च्युअली तिथं वर्क केलेलं आहे, आणि हे असं असं फिरत आलं आहे. कुठून, प्रिन्सिपल सरकडून माझ्याकडे आलं लेक्चर ॲडजस्ट करा म्हणून, मी लेक्चर ॲडजस्ट केले आणि तुम्हाला फॉरवर्ड केली, तर हे झालं डाऊनवर्ड. डाऊनवर्डमध्ये सुपिरियर कोण आहे, तर प्रिन्सिपल आहे, आणि सबऑर्डिनेट कोण आहे, मी आणि तुम्ही. आता तुम्ही जर सांगितलं विद्यार्थ्यांनी की नाही नाही उद्या तुम्हाला सुट्टी जाहीर करतात, पण आम्हाला उद्या इम्पॉर्टंट लेक्चर आहे, आम्ही ते लेक्चर करणारच आहेत, आम्ही सुट्टी नाही करणार, आम्ही परवा येत नाही, तर हा मेसेज तुम्ही काय करणार, जेव्हा प्रिन्सिपल सरला देतात तेव्हा ते काय होतं की ते अपवर्ड जातं आहे, वरती जातं आहे ना, तुम्ही आणि प्रिन्सिपल, ही हेरार्की झाली आपल्या कॉलेजची. ओके, समजलं? येस. नक्की ना? हां, समजलं. Okay. Vertical communication may involve only two persons, or it flows through the several different organization levels. आता मी कॉलेजचं सांगितलं तर तुम्ही, मी आणि प्रिन्सिपल एवढेच तिघांचं उदाहरण घेतलं, पण जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनबद्दल बोलता, लाईक रिलायन्सबद्दल बोला, तिथं किती मोठे मोठे फ्लो आहेत बघा, व्हेरियस लाईक त्यांचे व्हेरियस मोठे मोठे बिझनेस आहेत, त्याच्यानंतर व्हेरियस ठिकाणी आहेत, त्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात झाले. सो आपण पहिले डाऊनवर्ड कम्युनिकेशन पाहू. डाऊनवर्डमध्ये कोण असतो की वरून खाली ऑर्डर येते, बॉसकडून एम्प्लॉईजकडे जेव्हा ऑर्डर येते तिला म्हणतात डाऊनवर्ड कम्युनिकेशन. तर डाऊनवर्ड कम्युनिकेशन प्रोव्हाइड्स फीडबॅक ऑन एम्प्लॉईज परफॉर्मन्स, गिव्ह द जॉब इन्स्ट्रक्शन, की उद्या जसं मी तुम्हाला सांगितलं उद्या सुट्टी आहे, हे इन्स्ट्रक्शन झालं की म्हणजे त्याचाच अर्थ काय होते, उद्या तुम्ही येऊ नका. प्रोव्हाइडिंग अ कम्प्लीट अंडरस्टँडिंग ऑफ एम्प्लॉईज जॉब ॲज वेल ॲज टू कम्युनिकेट देम हाऊ देअर जॉब इज रिलेटेड टू द अदर जॉब्स इन द ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं
की तुम्हाला माहिती देतात ते की तुमचा जॉब किती महत्त्वाचा आहे. ॲज समजा की तुम्ही आहात की एक्सटर्नल रिलेशन किंवा एच आर मॅनेजर आहात. ओके, तर तुम्ही जर एच आर भविष्यात समजा एच आर मॅनेजर झाले तर तुम्हाला काय करावं लागतं. तर एच आर काय करतो की तुम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतो. म्हणजे त्याचे रिलेशन कशासाठी असतात, जे तुमच्यापेक्षा म्हणजे काय म्हणतात आपण, ते दोघांशी संबंध ठेवतात. ऑर्गनायझेशन आणि एम्प्लॉईज यांच्यामध्ये चांगले संदर्भ राहायचं काम असतं एच आर मॅनेजर्सचं, की प्लेसमेंट करायचं. एम्प्लॉईजला हँडल करतात. एम्प्लॉईजला बरोबर हँडल करतात ते. तर हे पण असतं. तेव्हा हे बोललं जातं तेव्हा हे पण अपवर्ड आणि कम्युनिकेशन आणि डाऊनवर्ड कम्युनिकेशनमध्ये पण जातं. पुढचं काय, कम्युनिकेशन द ऑर्गनायझेशन मिशन अँड विजन टू एम्प्लॉईज. त्याच्यानंतर हायलाईट द एरिया ऑफ अटेन्शन्स. बरोबर, आपण कसं मार्करनी करतो. ऑर्गनायझेशनल पब्लिकेशन, सर्क्युलर, लेटर टू एम्प्लॉईज, ग्रुप मीटिंग्स एक्सेट्रा आर ऑल द एक्झाम्पल ऑफ द डाऊनवर्ड कम्युनिकेशन. किंवा एखादा मेमो जरी निघाला ना तरी पण ते डाऊनवर्ड कम्युनिकेशनचा पार्ट असतो. ओके, मी तुम्हाला ते सांगत होते. आता इथे हे बघा आपलं अपवर्ड अँड डाऊनवर्ड कम्युनिकेशनचं त्यांनी लाईक फर्स्ट आहे चेअरमन, मॅनेजिंग डिरेक्टर, देन देअर इज अ सेक्रेटरी अँड द चीफ ऑडिटर. त्याच्यानंतर आहे पूर्ण सेल्स आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे. हे मॅनेजमेंटचे वेगवेगळे प्रकार आहे. कॅश, क्रेडिट, अकाउंट्स. तर याच्यामध्ये त्यांनी जे ॲरोज दाखवलेले आहेत, जे वरती जातात दे आर द अपवर्ड कम्युनिकेशन, आणि खाली जे ॲरोज जातात ते डाऊनवर्ड कम्युनिकेशन, आणि जे एकमेकांना हॉरिझॉन्टली करतात ते जॉईन, ते हॉरिझॉन्टल आहेत. तर हा आपला पूर्ण रेकॉर्ड आहे. तर तुम्ही हे याचं बरोबर निरीक्षण करा आणि यू जस्ट सी दॅट की कशी हा फ्लो जातो आहे. In order to have effective error-free downward communication, आता तुम्हाला काय करायचं, स्पेसिफाय कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्ह, एन्शोर द मेसेज इज ॲक्युरेट, स्पेसिफिक अँड अनॲम्बिग्युअस, utilize the best communication technique to convey the message to receiver in the right form. इट्स सो इझी. आपल्याला याच्यात पण सांगितलं होतं कसं की कम्युनिकेशन तुम्हाला स्पेसिफाय जो मेसेज आहे तोच मेसेजवर स्पेसिफाय करा, फापट पसारा द्यायचा नाही. त्याच्यानंतर ॲक्युरेट द्यायचा, स्पेसिफिक द्यायचा, आणि ॲम्बिग्युअस म्हणजे दोन अर्थाचा वेगवेगळे अर्थ निघायला नको, स्ट्रेट फॉरवर्ड त्याचं मिनिंग पाहिजे. Downward flow of communication. Communication that flows from the higher level in organization to lower level is downward communication. In words, communication from the superiors to subordinate in a chain of command is a downward communication. This communication flow is used to by the manager to transmit work related information to the employees. At lower levels, employees required to information for performing their jobs and for meeting that expectation of their manager. So now see advantage of the downward communication. First, use for management. ओके, की ऑफिशियल वर्कसाठी मोस्टली मॅनेजमेंट करण्यासाठी हेरार्की, बॉस टू एम्प्लॉईज, राईट. युजफुल फॉर एम्प्लॉईज. डाऊनवर्ड कम्युनिकेशन युजफुल फॉर द सबऑर्डिनेटर ऑल्सो. कारण काय आहे, त्यांना वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन टाईम टू टाईम नोटीस ज्या निघतात त्या टाईम टू टाईम त्यांना रिसीव्ह होतात. नंतर सेन्स ऑफ बिलॉंगिंग, की असं वाटत नाही सबऑर्डिनेट्सला म्हणजे की आपल्याला इथं म्हणजे आपल्याचा विचार करत नाही आहे, आपल्याला घेत नाही आहे. इट्स अ सेन्स ऑफ बिलॉंगिंग. म्हणून व्हॉट आर द डिसएडव्हान्टेज. तर ॲडव्हान्टेजमध्ये काय येईल की तुम्ही आपण कम्युनिकेशन बघताना डिरेक्टली जर कम्युनिकेशन आला नाही, ओरली असेल तर तो काय होतो, तो थोडा थोडा वेगळा मेसेज पडतो, त्याच्यानंतर ऑथोरियन अप्रोच. त्यांना असं काय वाटतं की हा बॉस आहे तोच आपल्याला नेहमी ऑर्डर सोडतो, आपलं काही ऐकून घेत नाही. आय एम राईट. ओव्हर अँड अंडर कम्युनिकेशन. डाऊनवर्ड कम्युनिकेशन सफर. येस, एक शंका आहे. बोल.
काहीच समजत नाही. तुम्ही जरा व्हिडिओ कॉल चालू कराल का? काय चालू करू? तो व्हिडिओ कॉल. ओके 2 मिनिट हा. हा ओके थँक. Leads to more committed, the loyal workforce in an organization because the employees are given a chance to rise and speak dissatisfaction issue to the higher levels. The managers get to know about the employees feeling towards their job, peers, superior organization in a general. Managers can thus accordingly take action to improve the things. नंतर ग्रीव्हन्स रेडिसल सिस्टीम कंप्लेंट्स द सजेशन बॉक्स जॉब सॅटिस्फॅक्शन सर्वे एक्सेट्रा all help in improving upward communication. Other examples of upward communication are performance reports made by the low management for receiving the higher level management, employees attitude survey, letters from employees, employee manager discussion. So methods of upward communication: open door policy. First, the suggestion and the complaint suggestion box and complaints box are the second. Direct correspondence, counselings. They are the methods of upward communication. तर then advantage of upward communication: foster friendly relations. Upward communication helps to bring about the cooperation, goodwill, and understand among the superior and subordinates. This situates friendly relations. Provides व्हॅल्युएबल फीडबॅक. अपवर्ड कम्युनिकेशनचा मोस्टली पार्ट कशात असतो तर फीडबॅकमध्ये. अपवर्ड कम्युनिकेशन प्रोव्हाइड्स अ व्हॅल्युएबल फीडबॅक. These superiors come to know how their plans and policies, orders, and instructions are being received executed. Then is a making suggestion. तर तुम्ही एवढंच नाही पाहू शकत, ते फीडबॅकच नाही घेत कर, बट द सबऑर्डिनेट्स ऑल्सो मेक देम a suggestion. Then disadvantage of communication: resistance from the subordinates. जास्त उदाहरणार्थ संप वगैरे होतात ना ते. देन फिअर ऑफ इनकम्प्लिनेट्स. तर पहिले घेऊया रेजिस्टन्स फ्रॉम द सबऑर्डिनेट्स रिअली initiate upward communication as they are afraid of being ignored. They hesitate to intend it again. Fear or incompetence. The subordinates' communication with their superior that their colleague or work may be regarded by their superior as a reflection of their own competence.